रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। आज एक व्हिडिओ आपण पोस्ट करतोय, पण ते माहितीस्तव व्हिडिओ आहे। माहितीस्तव इन द सेन्स हा खरं तर बघितला तर इन्व्हेस्टर घेऊन ठेवलेली प्रॉपर्टी आहे, पण एखाद्याला जर ही प्रॉपर्टी रिन्यू म्हणजे बदल करून त्याला व्यवस्थित जरा सजवणं ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर त्यांच्यासाठी हा एक बंगलो आहे, जो इंडिपेंडंट बंगलो असणार आहे। आणि जर कोणाला हा घ्यायचा असेल तर आतमध्ये बंगल्याच्या आतमध्ये काम वगैरे करायची गरज आहे। आणि जर प्लॉटची साईज बघितली तर साधारणतः 6 गुंठे म्हणजे जवळजवळ 6-6.5 हजार फूट जागा असणार आहे। आणि जागेनंतर जर तुम्ही आतमध्ये आलात तर हा बंगला असा असणार आहे की तुम्ही बघा, ह्या साईडला तुम्हाला कंपाऊंड आहे, अधिक ह्या साईडला पण तुम्हाला कंपाऊंड आहे, समोरून कंपाऊंड आहे, पाठीमागच्या साईडला पण कंपाऊंड आहे। हे राहणं म्हणजे कसं आहे, काम करा शहरामध्ये, राहा गावामध्ये। खरं तर हे तसं बघितलं तर आजूबाजूला सगळे बंगलो प्रोजेक्ट आहेत। ठाणा स्टेशनपासून याचा जर अंतराचा विचार आपण केला तर 10 किलोमीटर अंतरावरती आहे। ब्लू रूफ हॉटेलच्या जवळ असणारा हा एक बंगलोचाच कन्सेप्ट असणारा हा प्रोजेक्ट असणार। पण तुम्ही निसर्गरम्य वातावरणामध्ये ज्या व्यक्तींना राहायचं आहे की बाबा निसर्गरम्य वातावरण हवं आहे, आजूबाजूला मला गार्डनिंग करायचा शौक आहे, तर अशाच लोकांसाठी जर तुम्ही बघितलं तर तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला एक गावातला फील येतो। तुम्ही या साईडला पण बघू शकता, इथं पपईचं झाड आहे, ते पपई आलेले आहेत। तुम्हाला जर जास्तीत जास्त फ्रूटची लाईन बनवायची म्हणजे तुम्ही ह्या फ्रूटची लाईन बनवू शकता। इथे जर तुम्ही पुढं आला तर इथं बेलाचं झाड किंवा म्हणजे सगळे असे झाडं झुडपं तुम्ही लावून हे 6 गुंठे जागा आहे, याच्यात गार्डनिंग वगैरे सगळी प्रॉपरली होऊ शकते। आणि जागा बघितली तुम्ही, सगळे कंपाऊंड आहे, याच्या आतमध्ये मात्र सगळीकडे आपल्याला काम करायची गरज आहे किंवा अजून काय बदल करायचा असला तुम्ही तुमच्या पैशाने केला तरी चालेल। ही बघा, ही किती मोठी तुम्हाला गार्डन तुमच्या ह्या बंगल्यामध्ये नक्की मिळू शकते। बॅक साईडला जरी आपण आलो तरी इथून जर बघितलं तर हे बघा, पाण्याच्या टाक्या वगैरे त्या सगळ्या गोष्टी सेट आहेत। पण ह्याला आता सध्या जर बघितलं तर रिनोव्हेशनची गरज आहे। बाजूला पण एक बंगला आहे बघा, त्यांनी कसा मस्त आणि सुसज्ज असं पेंटिंग करून बनवून घेतलेला आहे। तर असंच जर तुम्हाला करून हवा असेल तर हे आपण बंगला देऊ शकतो। आतमध्ये मी तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण आतमध्ये जर गेलं तर तसं बघितलं तर जवळजवळ 3 ते 4 बेडरूम्स इथे आहेत। ऑलरेडी 3 ते 4 बेडरूम्स आहेत, हॉल आहे, किचन आहे, ते सगळं इथं आतमध्ये उपलब्ध आहे। पण सध्या त्याच्या आतमध्ये जी परिस्थिती आहे ती तेवढी चांगल्या पद्धतीनं सजवलेली नाही किंवा साफसुथरं नसल्या कारणानं मी आतमध्ये शूट करत नाही आहे। पण घराच्या पुढं बघा तुम्ही, तुमचं अंगण किती मोठं आणि प्रशस्त असणार आहे। खरं तर तसं बघितलं तर इकडे हे आपल्या घराची एंट्री असणार आहे, म्हणजे इथे तुम्ही घरात जाऊ शकता। हे जर बघितलं तर हे पश्चिम म्हणजे ही पश्चिम साईड आहे। पलीकडल्या साईडला गेलं तर हे आहे पूर्व आहे। आणि हे बघा, परत तुमच्या ह्या साईडला जर आला तर इथं उंबराचं झाड किंवा अशी मस्त परत एवढी मोठी जागा तुमच्या ह्या बंगल्यामध्ये असणार आहे। आणि ही सगळी जी जागा आहे ना, ही सगळी साफसफाई करून बिरून जर आपण घेतली तर ही आपल्याला मिळू शकते। हे जे तुम्ही आत्ता इथं एवढा जो दिसतो हा वरती तुम्हाला एवढा मोठा बाल्कनी म्हणून टॅरेस आहे एवढं मोठं। आणि इथं खाली पण बघा किती मोठी जागा आहे। ही आपली आता पूर्व दिशा आहे, म्हणजे सकाळचं हे ऊन तुमचं सगळं इकडे येणार आहे। वरती जर बघितलं ग्राउंड प्लस फर्स्ट म्हणजे असे एवढ्या माळ्याचे ते वरती असणार आहे। पण आता सगळं प्रॉपर आतमध्ये हे बघा, आता सध्या तुम्ही बघितलं ते बांबू पडलेले आहेत, त्याच्यामुळे आतमध्ये गेलं तर मला पाहिजे तसं तो दाखवता येणार नाही, म्हणून मी हा माहितीस्तव व्हिडिओ बनवतो। तर हे बंगल्याची किंमत 4 करोड सांगितलेली, ज्याच्यामध्ये 6 गुंठे जागा आहे टोटल, म्हणजे 6000 फूट जागा ओपन प्लॉट आहे। ओपन प्लॉटच्याच आतमध्ये जवळजवळ 1500 ते 1900 कार्पेटचं घर बनवलेलं आहे। आता ह्याच घराला समजा रिनोव्हेशन करून समजा तुम्हाला असं वाटतं की नाही आपण आपल्या हिशोबाने जसं पाहिजे तसं करू, तर तुम्ही करून घेऊ शकता। अशा पद्धतीचा हा एक सुंदर असणारा हा बंगलो आहे। तुम्ही मागच्या साईडला जरी बघितलं तुम्हाला शांत निसर्गरम्य वातावरणातलं हे घर आहे। हे समोर बघा चिंचेचं झाड आहे, म्हणजे तुम्ही पण आज आतमध्ये पण आपल्या प्लॉटमध्ये पण भरपूर असे झाडं वगैरे पण लागलेले आहेत। अजून तुम्हाला झाडं वगैरे करायचे तर गार्डनिंग करायचं, तुम्ही मोठी गार्डनिंग नक्कीच इकडे ओपन स्पेस खूप मोठा आहे, तुम्हाला हे करायचं तर करू शकता। 4 करोडला हा बंगला आपल्याला मिळणार आहे। जर तुम्हाला ह्या बंगल्यासंदर्भातली इन्क्वायरी बघायला यायचं असेल तर मला या, मी हा बंगला तुम्हाला दाखवतो। ठाणा स्टेशनपासून 11 किलोमीटर अंतर आहे। घोडबंदर रोडपासून साधारणतः आतमध्ये यायला 10 मिनटं मात्र लागतात। अशा पद्धतीचं ज्या शौकीन लोक आहेत, ज्यांना फार्म हाऊस टाईप जरी म्हटलं तरी हा फार्म हाऊस तुमच्या ठाण्यात नक्की होऊ शकतो। तर तुर्तास थांबतो मंडळी, माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात हा माहितीस्तव व्हिडिओ आहे। जर कोणाला इंटरेस्ट असेल 4 करोड देण्यामध्ये तर तुम्ही हा एक चांगला ऑप्शन असू शकतो मोठ्या जागेचा। तर बघायचं असेल तर मला सांगा, मी हा दाखवतो। तुर्तास थांबतो। रामकृष्ण हरी।